नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बेस्ट बसच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो, कंडक्टर भरतीसाठी जे आहेत ते पदभरती निघालेली आहेत. तर त्यासाठी कंडक्टरचं जे लायसन असते आणि जे बॅच बिलला आपल्याला लागतो तर तो कसा काढायचा, म्हणजेच ज्यांच्याकडे बॅच बिलला किंवा कंडक्टरचं लायसन नाही आहे त्यांनी नवीन बिलला किंवा नवीन कंडक्टरचं जे लायसन असते ते लायसन कसं काढायचं याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार, त्यासाठी अर्ज कुठून करायचा, हे सर्व माहिती आपण आज इथे बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर ज्यांच्याकडेही कंडक्टरचं लायसन असेल किंवा बॅच बिलला असेल तर ते फॉर्म तर भरू शकतातच, परंतु ज्यांच्याकडे लायसन किंवा बॅच बिलला नसेल तर त्यांनी तो बॅच बिलला जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो फॉर्म भरण्याच्या तारखेच्या आत काढून घ्यायचा आहे आणि आपला जो फॉर्म आहे तो भरून घ्यायचा आहे. तर बघा, आपण आता कंडक्टर लायसन कसं काढायचं तर ते आपण बघू. तर बघा, यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, कंडक्टर लायसन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, कंडक्टरचं लायसन आणि बॅच बिलला जे आहेत ते आपल्याला RTO ऑफिस जे असते आपल्या जिल्ह्यातील जे RTO ऑफिस आहेत तर आपल्या जिल्ह्यातील RTO ऑफिसकडून विद्यार्थी मित्रांनो हे कंडक्टर लायसन आणि बॅच बिलला जे आहे ते इश्यू केला जाते. तर त्यासाठी तुम्हाला काय तर एक अर्ज करावा लागतो आणि त्यांना काही डॉक्युमेंट जोडावी लागतात. तर त्यानंतर तुम्हाला काय विद्यार्थी मित्रांनो RTO ऑफिसकडून बॅच बिलला आणि लायसन जे आहेत ते प्राप्त होते. तर बघा, यामध्ये बघा तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. तर बघा, यासाठी तुम्हाला आधार कार्ड, जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, हा जो दाखला आहे विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणून असेल आणि तुमची ओळख म्हणून तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागेल. त्याच्या व्यतिरिक्त वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र लागेल विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे. म्हणजेच बघा, तुमच्या जिल्ह्यातील जे काही सरकारी दवाखाना असेल त्या सरकारी दवाखान्यात जाऊन तुम्हाला तुमची मेडिकल टेस्ट जे आहेत ते करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या अंतर्गत मग त्या सरकारी डॉक्टर जे आहेत तिथचे तर ते सरकारी डॉक्टर तुम्हाला काय विद्यार्थी मित्रांनो त्या मेडिकल कॉलेजमधून किंवा एका जिल्हा सरकारी जे काही दवाखाना असतो जिल्हा लेवलचा तर तिथून तुम्हाला ते वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र जे विद्यार्थी मित्रांनो प्राप्त करून घ्यायचं आहेत. किंवा तुमच्या गावामध्ये जर एखादा MBBS सरकारी डॉक्टर असेल तर त्याच्याकडूनही तुम्ही हे फिटनेस सर्टिफिकेट घेतलं तरी चालेल, परंतु तो व्यक्ती गव्हर्मेंट डॉक्टर असला पाहिजे, हे महत्त्वाचं. आणि MBBS कमीत कमी MBBS लेवलचा तो डॉक्टर असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेशनचं जे चारित्र्य प्रमाणपत्र असते विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जे पोलीस व्हेरिफिकेशनचं जे काही प्रमाणपत्र असते, म्हणजे तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे का, तुमच्यावर कोणत्या प्रकारची केस झाली होती का, तर त्याची तपासणी केल्यानंतर पोलीस स्टेशनमार्फत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चारित्र्याचं प्रमाणपत्र प्राप्त होते. तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तर बघा, हे पोलीस स्टेशनचं जे काही चारित्र्य प्रमाणपत्र असते हे पोलीस स्टेशनचं चारित्र्य प्रमाणपत्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं असते. ऑनलाईन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र काढण्यासाठी एक वेबसाईट आहेत. तर पोलीसच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते काय तर तुमचं हे पोलीस स्टेशनचं जे काही चारित्र्य प्रमाणपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ते अप्लाय केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय तर पोलीस स्टेशनचं जे चारित्र्य प्रमाणपत्र आहे ते 3 ते 4 दिवसात, जास्तीत जास्त 5 दिवसात विद्यार्थी मित्रांनो काय तर ते पोलीस स्टेशनचं चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी SEC सर्टिफिकेट पाहिजेत, म्हणजे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट. तर बघा, हे जे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला तहसील कार्यालय जे असते, म्हणजे तुमचे जे काही तहसील आहेत त्या तहसीलमधून हे विद्यार्थी मित्रांनो इश्यू होते. म्हणजेच बघा, तुम्हाला काय करावं लागेल तर हे सर्टिफिकेट तुमच्या तहसीलला जाऊन काय तर या सर्टिफिकेटसाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. तो अर्ज केल्यानंतर 1 ते 2 दिवसात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट प्राप्त होऊन जाईल. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या गावामध्ये जर सेतू असेल, प्रायव्हेट सेतू असेल किंवा सरकारी सेतू असेल तर त्या सेतूमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही काय तर हे SEC सर्टिफिकेट काढू शकता. याला जास्त दिवस लागत नाही, फक्त 1 ते 2 दिवसात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सर्टिफिकेट प्राप्त होईल. त्यानंतर बघा, LPSA हे जे एक सर्टिफिकेट आहे ज्याला आपण म्हणतो लोकल पोलीस स्टेशन ऑथेंटिकेशन फॉर्म, हा जो फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला RTO ऑफिसमधून मिळेल. तर बघा, सर्वप्रथम काय करायचं, तुम्ही तुमचं जे काही तुमच्या जिल्ह्यातील जे RTO ऑफिस आहे त्या RTO ऑफिसला जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तिथे जाऊन तुम्हाला कंडक्टरचं लायसन आणि बॅच बिलला काढायचं आहे याची विचारणा करायची आहेत. आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात तर ते विचारून घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि सोबतच तुम्हाला तिथे
LPSA फॉर्म असतो तो LPSA फॉर्मसुद्धा तिथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे बाकीचे डॉक्युमेंट जोडून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्याच RTO ऑफिसले काय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिथे जाऊन ते सबमिट करायचे आहेत. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो RTO ऑफिसमध्येच का द्यायचं तर बघा यासाठी तुम्ही ऑनलाईनसुद्धा अप्लाय करू शकता. सारथी नावाचं एक पोर्टल आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सारथी नावाच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही ऑनलाईनसुद्धा कंडक्टर लायसन्ससाठी अप्लाय करू शकता. परंतु ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर लवकर त्याचा प्रतिसाद मिळणार नाही. म्हणून तुम्ही काय करायचं आहे तर डायरेक्ट RTO ऑफिसमध्येच जायचं आणि RTO ऑफिसमध्ये जाऊनच तुम्हाला काहीतरी काम करायचं आहे. तर बघा RTO ऑफिसला जायचं आणि तिथे जाऊन काय तर कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते एकदा कन्फर्म करायची. मी इथे जे डॉक्युमेंट सांगितले आहेत हे डॉक्युमेंट पाहिजेतच. परंतु आणखी जर याच्यामध्ये काही बदल झालेला असेल तर तुम्हाला तिथे माहिती मिळून जाईल. कारण प्रत्येक जिल्हावाईज यामध्ये काही वेगवेगळे फरक असू शकतात. तर बघा याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे तुमचं जे काही कार्ड असेल म्हणजे जे बॅच असेल किंवा जे कंडक्टरचं जे लायसन आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अप्लाय केल्याच्या 5 ते 7 दिवसाच्या आतच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे काय तर हे सर्टिफिकेट प्राप्त होईल आणि बॅच पण प्राप्त होईल. त्याच्या व्यतिरिक्त बघा तुम्ही जे पोलीस स्टेशनचं जे काही प्रमाणपत्र काढणार आहेत त्याला 4 ते 5 दिवस लागतात. SEC सर्टिफिकेट जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 1 दिवसात मिळेल. वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला काय तर एका दिवसातच प्राप्त होईल. तर बघा इथे जे SEC सर्टिफिकेट आहे विद्यार्थी मित्रांनो हे काढण्यासाठी तुम्हाला 3 कागदपत्र लागते. एक म्हणजे आधार कार्ड, दुसरा पत्त्याचा जो पुरावा असते म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा तुमचं जन्म प्रमाणपत्र असेल किंवा आणखी इतर डॉक्युमेंट असेल जसे की राशन कार्डची झेरॉक्स असेल तर ते तुम्ही इथे जोडू शकता. त्यामध्ये फक्त तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणून ते एक डॉक्युमेंट लागते आणि तुमचं एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म लागेल जो की तुमचे जे काही तहसील कार्यालय आहे तिथे जे झेरॉक्स सेंटर असते तिथे तुम्हाला तो मिळून जाते. तर हे 3 कागद घेऊन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तहसील कार्यालयात जायचं आहे आणि तहसील कार्यालयात जाऊन हे तुम्ही काय तर हे SEC सर्टिफिकेट प्राप्त करू शकता. किंवा प्रायव्हेट जे सेतू असतात त्या प्रायव्हेट सेतूवर जाऊनसुद्धा तुम्ही काय विद्यार्थी मित्रांनो हे SEC सर्टिफिकेट जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काढू शकता. तर एवढे जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एवढे कागदपत्र लागणार आहेत आणि हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला RTO ऑफिसमध्ये जमा करायची आहेत आणि RTO ऑफिसमध्ये जमा केल्याच्या नंतर 4 ते 5 दिवसात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काहीतरी सर्टिफिकेट प्राप्त होईल. तर अशाच माहितीसाठी विद्यार्थी मित्र चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करायचं आहेत आणि ज्यांनी कोणीही सर्टिफिकेट काढलं नसेल त्यांनी हे सर्टिफिकेट काढून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. याला मॅक्झिमम विद्यार्थी मित्रांनो काय तर पोलीस स्टेशनचं चारित्र्य प्रमाणपत्र याला 5 ते 7 दिवस लागतात आणि त्यानंतर तिकडे 5 दिवस. तर जवळपास 10-12 दिवसात विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे सर्टिफिकेट जे तुमच्याकडे जर नसेल तर हे प्राप्त होऊन जाईल. म्हणून तुम्हाला आजच काय तर याला अप्लाय करायचं आहे. जर तुम्हाला पोलीस स्टेशनचं चारित्र्य प्रमाणपत्र जर लवकर लागत असेल विद्यार्थी मित्रांनो तर ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तिसऱ्या दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्ही जर आज ऑनलाईन अप्लाय केलं तर 1 दिवस सोडून म्हणजे उद्याचा दिवस सोडून 1 दिवस सोडून जे आहेत म्हणजे परवाच्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच फॉर्म भरल्यानंतर 2 दिवस सोडून द्यायचे आणि 2 दिवस गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं तुम्ही डायरेक्ट तुमच्या गावातील जे पोलीस स्टेशन आहे तिथे जाऊन भेट द्यायची आणि हे काय तर चारित्र्य प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणजेच जर तुम्ही थांबला ऑनलाईन प्राप्त करण्यासाठी तर तुम्हाला 5 ते 7 दिवस लागतील. परंतु जर तुम्ही फॉर्म भरल्याच्या तिसऱ्या दिवशी गेला तर तुम्हाला लगेचच तिसऱ्या दिवशीच विद्यार्थी मित्रांनो काय तर हे पोलीस स्टेशनचं जे काही चारित्र्य प्रमाणपत्र आहे ते प्राप्त होऊन जाईल. बाकीचे डॉक्युमेंट तर तुम्हाला एका दिवसातच प्राप्त होतात. तर हे सर्व डॉक्युमेंट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय तर RTO ऑफिसला घेऊन जायचे आहेत आणि तिथे जमा करून तुम्हाला जे कागद आहेत तो तुम्हाला बॅच बिलला आणि जे काही परवाना आहे तुमचा म्हणजेच कंडक्टर लायसन हे तुम्हाला 5 ते 6 दिवसांनी आरामात प्राप्त होऊन जाईल. तर अशाच माहितीसाठी चॅनल तुम्ही अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.